इंडस हेल्थ प्लस यांच्याद्वारे DNA नुसार वैयक्तिक जनुकीय चाचण्यांद्वारे जटिल आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मज्जासंस्थेचे विकार। मेंदू, मणका व नसा यांच्याशी संबंधित शारीरिक विकार हे मज्जासंस्थेशी निगडित आहेत। अल्झायमर्स डिझीज। अल्झायमर्स डिझीज या विकारात मेंदूच्या पेशी, न्यूरॉन यांची हळूहळू हानी होते। त्यासोबत स्मृतिभ्रंश व संज्ञानात्मक घट यांचा समावेश आहे। या विकारात झालेल्या स्मृतिनाशामुळे तो व्यक्ती स्वतंत्रपणे आपले कार्य करू शकत नाही। इतर लक्षणांमध्ये व्यक्तिमत्व व स्वाभाविक बदल जसे की नैराश्य, मूड स्विंग, भ्रम इत्यादी लक्षणे आढळतात। अर्धशिशिर, मायग्रेन। मायग्रेन ह्या अवस्थेत पुनरावर्ती, तीव्र ते सौम्य प्रकाराच्या डोकेदुखीची वैशिष्ट्यपूर्ण मालिका अनुभवली जाते। मायग्रेनमुळे साधारणपणे डोक्याच्या एका बाजूला थोपटण्यासारखा त्रास होतो। काही लोकांमध्ये मायग्रेनपूर्वी व त्यावेळी काही ठिकाणी अंधार दिसणे, मळमळ आणि उलटीही होऊ शकते। काही घटक जसे की आहार, तणाव, झोपेच्या सवयीत बदल, काही औषधे इत्यादी उत्तेजनात्मक कार्य करतात। मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक स्वयंप्रतिरोधक रोग आहे ज्यामध्ये मेंदू, पाठीचा कणा आणि डोळ्यांच्या मज्जातंतूवर परिणाम होतो। या परिस्थितीतील शरीर मायलिनला चरबीयुक्त पदार्थ जो मेंदूतील आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूच्या बाजूला असतो त्याला हानी पोहोचवतो, ज्यामुळे मज्जातंतूमधील आपसातले संतुलन बिघडते किंवा पूर्णपणे थांबल्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे निर्माण होते। या लक्षणांची तीव्रता झालेल्या हानीवर अवलंबित असते व त्यामध्ये शारीरिक लक्षणे जसे की हालचाल करण्याला त्रास होणे, मांसपेशींना दृष्टिदोष यांचा समावेश होतो। मानसिक लक्षणांमध्ये नैराश्य, सामाजिक भीती आणि संज्ञानात्मक घट यांचा समावेश होतो। पार्किन्सन रोग हा रोग मज्जासंस्थेशी संबंधित विकार आहे ज्यामध्ये मज्जातंतूवर परिणाम होऊन मेंदूला हानी पोहोचते। मज्जातंतू संपूर्ण मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर ज्याला डोपामाइन म्हणतात, मेंदूकडून संदेश पोहोचवण्याचे काम करण्यासाठी जबाबदार असतात। या रोगात मज्जातंतूचा डोपामाइन निर्माण करण्याच्या कार्याला अडथळा येतो। यांची मुख्य लक्षणे शरीराच्या एका भागाला हात किंवा पाय किंवा जबड्याचे कंपन होणे, स्नायू कडक होणे, हालचालींची गती मंदावणे इत्यादी असतात। या सर्व मज्जासंस्थेशी निगडित विकारांवर मेंदू विकार तज्ज्ञ व फिजिशियन यांचा सल्ला घेऊन वेगवेगळ्या इमेजिंग चाचण्या व रक्ताच्या चाचण्या याद्वारे योग्य निदान व उपचार केले जातात। या मज्जासंस्थेच्या विकारांवरील जनुकीय धोके यांची माहिती मिळाल्यामुळे त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करून त्यांचा प्रतिबंध करू शकतो।